चिमूर गढ़चिरौली लोकसभा क्षेत्र में अब चुनाव के अंतिम दौर में एक दूसरे पर आरोप और प्रत्यारोप की झड़ी लग गई है। इस लोकसभा चुनाव में विपक्षी दल के नेता विजय वडेट्टीवार अपना सब कुछ झोंकते हुए नजर आ रहे हैं और इसी बीच उन्होंने एक बयान दिया है कि भाजपा के प्रत्याशी अशोक नेते यह आदिवासी नहीं है और उनके दस्तावेज फर्जी है। इस मामले में विपक्षी दल के नेता विजय वडेट्टीवार ने क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, आम्ही पुरावे जमा केले आहेत। आमची उद्याला किंवा परवाला आम्ही हायकोर्टामध्ये एक केस पण टाकतो आहोत। त्यांनी जे प्रमाणपत्र मिळवले ते तहसीलदारांनी 3दा पत्र लिहून आमच्याकडून 2दा 2 तहसीलदारांनी दिलं, आमच्या कार्यालयातून कास्ट सर्टिफिकेट काढली नाही आणि एक तहसीलदारांनी दिलं की काढली। यावरून आणि त्यांच्या गावातून जन्म ठिकाणी ती कुठेही उल्लेख नाही। त्यांचा आजोबा रामू गोंड असं लिहिलं आहे, पण त्याचा कुठलाही मागचा पुढचा आधार नाही। तो आजोबाचा आहे की नाही तो दाखला हे कुठे सिद्ध होत नाही। कारण ज्या शाळेमध्ये ते शिकलेत त्या शाळेमध्ये रेकॉर्ड त्यांच्या जन्माचा ग्रामपंचायतमध्ये मिळाला नाही। ग्रामपंचायतनी सुद्धा पत्र लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलं आहे की ते ग्रामपंचायतमध्ये त्या आमच्या दाखला नाही किंवा जन्म मृत्यूची नोंद नाही। मला त्यांच्या भाऊ सक्का नेते ते भूमिजन आहेत त्याचं प्रमाणपत्र मला मिळालं। ते जर भूमिजन असतील तरी आदिवासी गोंड कसे। वहीं भाजपा के प्रत्याशी अशोक नेते द्वारा इन आरोपों का खंडन करते हुए CTV न्यूज को जानकारी देते हुए कहा कि वह मूलतः आदिवासी है और अगर विजय वडेट्टीवार को ऐसा लगता है तो वह यह साबित करे कि हम आदिवासी नहीं हैं। इस संबंध में उन्होंने क्या बयान दिया, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। वडेट्टीवार साहेबांनी तुमच्यावर जे आरोप केले आणि सध्या मतदारसंघात तुमच्यावर आरोप होत आहेत की तुम्ही आदिवासी नाहीत, त्याबद्दल आपलं स्पष्टीकरण काय द्याल? म्हणजे काँग्रेसचे नेते मंडळी जे आहे उठसूट जे आरोप करत आहे, माझा विचार करत आहे तर म्हणजे सपशेल हे खोटं आहे, चुकीचं त्यांचं वक्तव्य आहे। आणि काँग्रेसवाल्यांची सवय झालेली आहे खोटं बोल पण रेटून बोल। आणि या देशामध्ये 50-60 वर्ष राज्य केलं, त्यानुसारच त्यांनी राज्य केलेलं आहे। पण त्यांना मी सांगू इच्छितो की मी गडचिरोली लोकसभा क्षेत्रात मी गेल्या 35-40 वर्षापासून राहत आहे। भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता आहे। माझ्याच लोकसभा क्षेत्रात माझं मतदान आहे आणि शिवाय मी गोंड समाजाचा नेता आहे। खरा आदिवासी मी आहे। माझ्याकडे पुरावा आहे, व्हॅलिडिटी आहे, जात वैधता प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आहे। आणि जात वैधता प्रमाणपत्र हे 1949चा पुरावा असल्याशिवाय मिळत नाही। सरकार दरबारी नोंद असल्याशिवाय त्याला कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही आणि त्याला वैधता प्रमाणपत्रसुद्धा मिळत नाही। माझ्याकडे वैधता प्रमाणपत्र आहे आणि कास्ट सर्टिफिकेट पण आहे। त्यामुळे हे जे आरोप आहे बिनबुडाचे आरोप आहेत। आता त्यांची घसरण होत आहे हे दिसत आहे त्यांना, त्याच्यामुळे अशा प्रकारचे उठसूट माझ्यावर आरोप करत आहे। हा माझा अपमान नाही आहे, तर लोकसभेतील सर्व खऱ्या आदिवासींचा अपमान आहे। आणि उलट त्यांचा जो उमेदवार आहे हा इथला नाही, माझ्यावर जे आरोप केलेले आहे की हा बाहेरचा आहे। मी त्यांना विचारू इच्छितो की आपला उमेदवार कुठचा आहे? हा लोकसभा क्षेत्रात तर त्यांचं नावसुद्धा नाही आहे, मतदार म्हणून नावसुद्धा नाही। बाहेरच्या क्षेत्रातून त्याला आयात केलेला आहे, पार्सल या ठिकाणी बसवलेलं आहे आणि तो खरा आदिवासी नाही। खरं म्हणजे त्यांनी एक तर प्रूफ द्यावं, नाही तर मी प्रूफ देतो। आणि जर अशा प्रकारचा आरोप करत असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं, हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं, सिद्ध करून दाखवावं की मी आदिवासी नाही म्हणून। त्यामुळे अशा प्रकारची दिशाभूल करणं जनतेचे हे काही योग्य नाही आणि ही गोष्ट मतदारांनी सुद्धा लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे। एक निवडणुकीला तुमचं मताधिक्य वाढत आहे, म्हणजे मतदारांचं तुमच्यावर प्रेम कायम आहे। विरोधकांनी किती आरोप केले तरी मतदार त्यांना झुटकावून लावतात। यावर्षी तुमची मतदानाची लीड किती राहील? हे खरं आहे की मतदार राजा हा जागृत झालेला आहे। त्याने कितीही सांगितलं तरी माझ्यावर फरक पडणार नाही, कारण मतदार राजा हा जागृत आहे। त्यामुळे ह्यावेळेस माझी जी लीड आहे हे 2 लाखापेक्षा अधिक राहील हे मी तुम्हाला सांगतो।